मामी, माझं नुपूरवर खूप प्रेम आहे. मग जर ती खुश असेल तर मी खुश असणारच. अगं असं काय, नुपूरसाठी हा खूप मोठा इव्हेंट आहे आणि आपण जर तिच्यासोबत असू ना तर तो खूप स्पेशल होईल. तुला कळतंय का? हो. मग चल आता पटकन, तुझी नक्कू तुझी वाट बघत असेल, नाहीतर अख्खं घर डोक्यावर घेईल ती. हो चला लवकर, सुपारी फोडायची ना, आटपा लवकर. हो हो, बिजू येते ना, ती आली की लगेच सुरू करू आपण. किती वेळ झाला? झाली आहे ना सगळी तयारी? हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारायला पाहिजे, तुम्ही काय आम्हाला विचारताय? भाऊजी, माझी तयारी झाली आहे, तुमच्या तयारीबद्दल विचारतोय. अंगठी आणली आहे ना? अहो म्हणजे काय गुरुजी, अंगठी आम्ही आली बघा. विजू विजू अगं अंगठी दे लवकर. आण अंगठी. अगं अशी काय अंगठी आणायला गेली होतीस ना आतमध्ये? हो म्हणजे अंगठी आणली. लेले गुरुजी, आमच्याकडनं सगळी तयारी झालेली आहे, आता तुम्ही तयारीला लागा. हो. 1 मिनिट. आता काय झालं? नेम घ्यायचाय. अरे नेम धरायला काय शिकारीला चाललेत काय? नेम कोणाचा? भटजी, अहो नेम नाव. किती इंग्लिश कच्चं आहे हो तुमचं. घे बेटा, नाव घे. हो काकू, घेते ना. जेवायला मिळेल चांदीचं ताट, बसायला मिळेल चंदनाचा पाठ. वा. ज्या दिवसाची पाहत होते आतुरतेनं वाट, फायनली श्री सोबत बांधते 7 जन्माची गाठ. छान छान उखाणा घेतला है नट्टू. जावई बापू, आता तुम्ही नाव घ्या. अरे हो. हा हा. मी कुठे उखाणा वगैरे घेणार नाही. नाही असं कसं? आज उखाणा घेतलाच पाहिजे तुम्ही पण. अरे घे ना ते कुठलं पण नाव, बिंदास. व्हॉट इज दिस जावई बापू? दिस इज व्हॉट? फक्त बायकांनीच नावं घ्यायची का? पुरुषांनी नाही घ्यायची? हो मग आजचं जग कसं आहे, स्त्री पुरुष सिक्वल आहे. इक्वल म्हणायचं तिला. बरं ते सोड, तू नाव घे. घेतो घेतो घेतो. जोडलेली आयुष्यभराची गाठ आता कधीच तोडणार नाही. तुला दिलेलं वचन आता मी कधीच मोडणार नाही. खूप वाट पाहिली मी नुपूर. आता हाती घेतलेला हात मी कधीच सोडणार नाही. वा 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 वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. वा 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 वा. वा जावई बापू, अगदी तुमच्यासारखंच रुबाबदार नाव घेतलं. आमच्या नक्टूला पण लाजवलं होतं. चला लवकर, नाव घ्यायचा कार्यक्रम झाला असेल तर आपला जो महत्वाचा कार्यक्रम आहे, ज्यासाठी तुम्ही मला बोलवलंय, तो उरकून घेऊया. हो 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 गुरुजी, चला सुरू करा. चला, मुलाला टिळ्या लावतो. चला, अजून एक बळी गेला. काय रे बोलतोस तू? असंच ते कुठे काय बोलावं अजिबात ताळतंत्र नाही त्यांना. लग्न करणं म्हणजे बळी जाणं का? चला, सुपारी आणा. हो हो हो, थांबा माझ्याकडे, मी घेऊन येते. अगं बाई, व्हॉट हॅपन? सुपारी पडली. माय गॉड. तिकडे आली का बघ बरं. तुम्ही जरा उठाल का? माझा प्रॉब्लेम आहे.
भाऊजी तुम्ही तिथेच चिकटून बसलात. बघा जरा खाली बघा. एकच सुपारी आहे. झालं ती पण गेली, पण आता तीच मिळायला हवी. नाही शोधूयात मिळेल. काय करू? सुपारी देऊ का? देवाच्या मनात नक्की काय चाललंय काय माहिती. देवा, आता काय कुठे गेली आता सुपर काय हे म्हणजे असं झालं ना आमच्या नकटीच्या लग्नाला 1760 मिळालं? देवा रे ठीक आहे सुपारी लगेच आता व्यवस्थित या सगळ्यांनी. चल गुरुजी एक मिनिट थांब. आता काय झालं? व्हॉट हॅपन श्री? नुपूर, काय झालं? तू खुश नाही आहेस का? नुपूर काय झालं तुला? तू खुश का नाही आहेस? मला माहिती नाही मला काय होतंय. म्हणजे सगळं माझ्या मनाप्रमाणे होतंय, पण ना काहीतरी मिस होतंय असं वाटतंय मला. खूप खूप अस्वस्थ होतंय. म्हणजे आनंद नाही होते. काय झालं नक्टू? अगं चांगला मुलगा आहे श्री. अगं त्याचं प्रेमही आहे तुझ्यावर. हा बाळा. हो माहितीये ना मला, आणि मला पण लग्न करायचंय. पण ना अस्वस्थ होते. म्हणजे खूप खूप गोंधळ आहे मनात माझ्या. नुपूर, कसला गोंधळ ग? काही गोंधळ नाही. अगं तू लग्नासाठी इतकी एक्साइटेड होतीस आणि अचानक इतक्या गोष्टी घडून येत आहेत ना, म्हणून तू कन्फ्यूज झाली असशील. काही गोंधळ नाही आहे ग. हा माहिती नाही म्हणजे. डोळे बंद कर आणि बघ, कारण बंद डोळ्यांनी जे दिसतं ते कधी कधी उघड्या डोळ्यांनी नाही दिसत. आणि ज्या दिवशी तुला तुझ्या स्वप्नात फिट बसणारा चेहरा दिसेल तेव्हा नीरज, डॉक्टर अनिकेत म्हणाला होता की मनात खूप गोंधळ असेल, कन्फ्युजन असेल ना, तर डोळे बंद करायचे आणि स्वतःच्या मनाला विचारायचं. सगळं कन्फ्युजन दूर होतं. नुपूर डोळे बंद कर आणि बघ मी दिसतोय का? हे असे कन्फ्युज नको राहूस. कर ना डोळे बंद आणि विचार कर. बघ मी दिसतोय का? तू बाहेर काय करतेस? अगं जीजू आज वाट बघताय तुझी. अभी जाता पोहोचणे का नाही? जा जा जा, आज जा, लवकर जा. आलीस का? मग आता पुण्याची ना सुपारी वाट कोणाची बघतेस? अहो कुणाची वाट बघणार गुरुजी? तू ज्याची वाट बघतेस ना तो तुझ्या रूम मध्ये तुझी वाट बघतोय. जा जा.
थांब 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 आमच्याकडे बघ तरी. कशा दिसतो आम्ही? कशी दिसते साडी? मी तर म्हणते आपण मॅचिंग करायला हवं होतं. नको नको शैला, बँड वाले कुठले आणि घरातले कुठले ओळखायला आलो. अगं थांबलीस काय? जा वर, तुझे हे वाट बघताय. अगं बाई इतकी गोड दिसते माझे नात. कुणाची दृष्टी नको लागायला. आणि नको तुझ्या लग्नातली साडी मीच घेणार बरं का. अगं नुपूर काय हे, किती वेळ? माझा मुलगा कधीपासून वाट बघतोय तुझी. जा त्याला लवकर जाऊन भेट, नाहीतर तो चिडेल ना. तुला माहिती आहे बऱ्याच गोष्टी तो माझ्यावरती गेला. त्याला भेटलीस का? नाही. अगं मग जा जा लवकर जाऊन भेट. जा पटकन. काय ग नको, काय झालं? व्हॉट हॅपन बेटा? काय दिसलं तुला? कोण दिसलं सांग ना अगं, पटापट बोल ना काहीतरी. मम्मी मला तो दिसला. त्याचा चेहरा अगदी स्पष्टपणे दिसला. कोण दिसलं बाळा? कुणाचा चेहरा दिसला? कसा आहे तो? देखणा आहे ना? सांग नुपूर, कोण आहे माझा भाग्यवान मुलगा? लवकर सांग. बोल ना बाळा. कोण ग? सांग ना. तो तो तेव्हा नुपूर, तुझं ठरलंय ना नक्की? मग आता सगळं चांगलं होईल. माझ्या नक्कीच ठरलं. आता आता मला दुसरं काही नको आयुष्यात, काही नको. अरे हो सूर्या, शांत हो. पण नक्टू बाळा, आता फायनली सुपारी फोडायची ना? चला अंगठी घाला एकमेकांना. अंगठी दे तिकडे. जावई बापू हात पुढे करा, हात पुढे करा. जावई बापूंची घ्या. अरे लाजतोस काय? माझा मुलगा आहेस, कर हात पुढे. अभिनंदन नक्टू. सुखी राहा. काय ग, आपल्या मुलीचंच काय अभिनंदन करताय? जावई बापूंचं पण करा ना. जावई बापू सुखी राहा. हार्टी कॉंग्रॅच्युलेशन सन इन लॉ. नुपूर बरोबर बोलले ना? देखणं आहे ना. चला आता आप्पा साहेबांचा आशीर्वाद घ्या. चला वाट पाहत आहेत ते. चला 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 लवकर. नमस्कार, मी अप्पासाहेब देशपांडे, ज्यांच्या अटीमुळे हे सगळं रामायण घडलं.
थोडक्यात हे रामायण घडण्यामागे शूर्पणखा कोण हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर ती व्यक्ती म्हणजे मी असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही पाहिल्याप्रमाणे आमच्या नुपूरचं लग्न ठरलं आणि ते संपन्न सुद्धा झालं. नुपूरला बघायला आलेले सगळे म्हणजे भरत, अवधूत, अनिकेत, सिद्धार्थ सगळे जातीने हजर होते लग्नाला. लग्नानंतर मात्र आमच्या घरात बरेच बदल झाले. म्हणजे या घरातली मंडळी बदलण्यासाठी जणू काय नुपूरच्या लग्नाची वाट पाहत होती की काय असं म्हणा हवं तर. पण असो काही काय असे ना, लग्नानंतर आमच्या घरातली संपूर्ण मंडळी बदलली, थोडक्यात सुधारली. वाड्याच्या जागी टॉवर होणार होता, पण नुपूरने सांगितलं टॉवर मध्ये वेगवेगळं राहण्यापेक्षा हा वाडा सुधारून सगळ्यांनी इथेच एकत्र राहायचं. सगळ्यांनी यावर संमती दर्शवली आणि शिक्कामोर्तब केलं. जयंत आणि शैलाने हा वाडा नुपूरच्या नावावर केला. हो, पण असं जरी असलं तरी या वाड्याचं नाव अजूनही दामोदरनी नाही पडला नाही का, दामोदर वासच आहे. या घरात सगळेजण आनंदात राहतात. आता हा वाडा तसाच दिसतो. नुपूरच्या सांगण्याने जयंतने आपल्या सगळ्या वाईट सवयी सोडल्या. आता तो शैलापेक्षा जास्त देवळा झालाय. दारू सोडा या विषयावर आजकाल व्याख्यान देत असतो. एखाद्या सच्च्या मदिराधारकास स्वाभिमानापेक्षा त्याच्या बाटलीला लागलेली ठेच जास्त बोचते. इकडे सूर्याने विजूचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिची पाककलेची पुस्तकं प्रकाशित केली. आता तिच्या प्रेमापोटी तो केळ्यांसोबत पुस्तकं सुद्धा विकतो, तेही रडत रडत. एकीकडे आमचं हे लाजरं जोडपं आणि दुसरीकडे चंद्रकांत आणि लता. या दोघांमधले प्रेमळवाद कधी संपतच नाहीयेत. काय करणार, स्वभावाला औषध नसतं म्हणतात ना. आजकाल लता चंद्रकांतचं इंग्रजी सुधारते. या घरातली सगळ्यात महत्वाची आणि तितकीच दुर्लक्षित व्यक्ती, यश म्हणजे जीत म्हणजे सक्सेस, त्याने स्वतःचं मोबाईलचं दुकान ओपन केलंय. आणि चक्क 10 ते 15 मुली त्याच्या प्रेमात पडल्या. प्रेम माणसाला काय काय करायला लावेल ना काही सांगता येत नाही. सगळ्यात मोठा बदल घडला तो आमच्या लग्नाच्या आणि प्रेमाच्या कुटुंबात. दोघी मस्त छान एकत्र नांदतायत. हे सगळं मी जिवंत असताना केलं असतं तर मला भिंतीवर तरी जावं लागलं नसतं ना. हे असं अशा रीतीने आमच्या नकटीचं लग्न कुणासोबत झालं तुम्हाला माहित नाही का? अहो, अर्थात त्याच्यासोबत ज्याच्यासोबत ठरलं होतं. नाही, तसं लग्न बऱ्याच जणांसोबत ठरलं होतं, पण झालं आपला तो हा होतो. कोण तुम्ही ओळखता हो? काय नाव तर नाही माहित? हो मग बघा. आप्पासाहेबांचा आशीर्वाद घ्या. चला, वाट पाहत आहेत ते. चला 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 लवकर. नीरजने मात्र खूप मोठा त्याग केला. हल्ली प्रेमात कन्फ्युज असलेल्या लोकांना तो सल्ले देण्याचं काम करतो. नीरजचं आणि अर्चनाचं लग्न नाही झालंय, वेगवेगळे राहतात ते. तर अशा रीतीने 60 उत्तराची ही कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण झाली. स्वयंपाकघरात जमले वेळी सुरी किसणी पाटा वरवंटा. स्वयंपाकघरात जमले वेळी सुरी किसणी पाटा वरवंटा.
श्रीरावांशी लग्न करण्यासाठी केला होता सगळा आटापिटा. हे रुखवत बघ ना, आपल्या लग्नासाठी. हे शोपीस बघ ना, हे आपल्या लग्नासाठी मी तयार केलंय. ही डोली बघ ना, ही पण मी स्वतः तयार केली आहे.